आज संध्याकाळी तयार होऊन जायचं होतं एका ठिकाणी. हो नाही करत करत आमची अशी तयारी झाली. आम्ही घरूनच जेवण वगैरे सगळं आटोपून आलो होतो, कारण 8:15 वाजले होते आम्हाला घरातून बाहेर पडायला. तर पोहोचलो आम्ही इथे सरोजकडे. ही आहे सरोज. आणि सरोजची तब्येत बरी नव्हती, तर हिला बघण्यासाठी आलो होतो. पण तिथे गेल्याच्यानंतर आम्हीच सरप्राईज झालो, कारण तिथे आम्हाला सुषमा आणि हे सगळे बच्चे मंडळी भेटले होते. त्याच्यामुळे सगळ्यांचा उल्हास काही वेगळाच होता. सगळे एकमेकांना सपोर्ट देऊन खेळत होते आणि कितीतरी वर्षांनी किंवा महिन्यांनी इथं भेटल्या जाते, त्याच्यामुळे सगळ्यांचा आनंद हा चेहऱ्यावरचा पाहण्यासारखा होता. आता इथे या ठिकाणी खूप सारे कांदे साठवून ठेवले. आता आमच्या जेवणाचं तर खरं काहीच प्लॅनिंग नव्हतं, पण त्यांनी आम्हाला खूप आग्रह करून जेवायला लावलं आणि मग शेवटी आम्हाला 2 घास का होईना त्यांच्यासोबत बसून जेवावंच लागलं. कारण 8:15च्या पुढे घरातून जर आम्ही बाहेर पडत असू, तर जेवण आटोपून किंवा बाकीची सगळं तयारी आटोपूनच आम्ही निघत असतो. बघा, आता आम्ही जेवत आहोत या मनीमाईचं काही लक्ष अजिबात लागत नव्हतं, म्हणून तिकडून तिकडून सारखी बघत होती. मग तिच्यासाठी मस्त सगळं काही यांनी तयार केलं आणि जे काही उरलेलं होतं ते तिला छान खायला दिलं. तर मनीमाऊ पण मस्त असं बाहेर जाऊन आस्वाद घेत होती आणि आमच्याकडे बघत होती. आणि मग एकाचं पाहून एक सगळेजण खरंच खूप आनंदाने हा म्हणजे छोटासाच क्षण आम्ही छान एन्जॉय केला. पण सगळे अचानक भेटलो आणि खूप मजा केली. कारण हे सगळे पाहुणे अकोल्यावरून आले होते आणि आम्ही सरोजच्या भेटीला इथे आलो होतो. आणि सुषमा मात्र तेवढा लांबून आली होती, तिला सुट्ट्या कमी मिळतात म्हणून. बघा, आता आम्ही निघालो म्हणून मग हिचा खूपच आरडाओरडा आणि गोंधळ सुरू होता की आपण जायचं मावशी बडी मम्मीसोबत, असं कायचं तिचं. आणि ह्या मुलांची तर एनर्जी वरच्या लेवलची असते. म्हणजे रात्री 11:30 वाजले होते, पण त्यांना सायकल चालवायचीच होती. आता घराच्या बाहेर निघालो तर रस्त्याने पुढे जाताना आम्हाला हा एक असा उंच असा खराखुरा बगळा मी आज पाहिला. तर असा होता